सगळीकडे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण। आपल्या माहेरी आलेल्या एका 19 वर्षाच्या विवाहितेनं असाच आनंदाचा क्षण साजरा करायचं ठरवलं, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं। अवघ्या एका वर्षापूर्वी हातातील बांगड्यांचा आवाज एका क्षणात शांत झाला। नाचण्याच्या कारणावरून झालेल्या एका क्षुल्लक वादाने एका तरुण विवाहितेचा आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाचा बळी घेतला। सोलापूरच्या अलकुंटे चौक परिसरातील सोनी गणेश रामपुरे वय 19 वर्षाभरापूर्वीच तिचे लग्न होऊन ती मोदी परिसरात सासरी गेली होती। सध्या सणासुदीच्या निमित्ताने ती लष्कर भागातील बालप्पा तालीम येथील आपल्या माहेरी आली होती। रविवारी सायंकाळी घरासमोर साऊंड लागला होता। संगीताचा ठेका धरत सोनी आनंदाने नाचत होती। ती गर्भवती असल्याने तिच्या मनात अनेक स्वप्न होती। लवकरच तिच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार होतं। नाचत असतानाच तिथल्या बापू सुरेश आरगोळे याच्याशी तिचा काही कारणावरून वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की संशयित आरोपीने रागाच्या भरात समोर एक गर्भवती स्त्री आहे याचेही भान ठेवले नाही। आरोपीने सोनीचा तोंड व गळा दाबून तिला जोरात ढकलून दिले। त्या एका धक्क्याने सोनी जमिनीवर कोसळली। ती पुन्हा कधी उठलीच नाही। सोनी जमिनीवर कोसळताच तिची बहीण लक्ष्मी मंत्री यांनी तिला तातडीनं सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। डॉक्टरांनी तपासणी केली, पण तोपर्यंत उशीर झाला होता। सोनीने जगाचा निरोप घेतला होता आणि तिच्या सोबतच ज्या चिमुकल्याने जग ही पाहिली नाही त्याचा देखील आई सोबतच अंत झाला। एका वर्षापूर्वी ज्या मुलीला आनंदाने सासरी पाठवले होते तिची अशी अनपेक्षित एक्झिट पाहून संपूर्ण सोलापूर हळहळत आहे। आनंदाच्या गाण्यांचे रूपांतर आता शोकाकुल वातावरणात झाले आहे। रात्री उशिरापर्यंत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होत होती।